तर अथक प्रयत्न करून अखेर बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश। 21 ऑगस्ट 2026 रोजी कुंभेफळ गावातील शिवारात आई व आजोबा शेतात काम करत असताना खेळत असणाऱ्या चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला केला। सुदैवाने चिमुकला वाचला, परंतु जखम झाल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात आणण्यात आले। या घटनेचे गांभीर्याने दखल घेत वन विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने रुग्णालयात हजर झाले, उपचारासाठी सहकार्य करण्यात आले। यावेळी या चिमुकल्याच्या वडिलांना, आम्ही बिबट्याचा बंदोबस्त करतो, आम्ही जोपर्यंत बिबट्या पकडला जात नाही तोपर्यंत आम्ही प्रयत्न करू, असा शब्द वन विभागाचे अधिकारी पाटील साहेब यांनी दिला। दुसऱ्या दिवशी आपल्या फौजफाट्यासह घडलेल्या घटनेच्या ठिकाणी वन विभागाचे कर्मचारी हजर झाले। अखेर अथक प्रयत्नानंतर 25 तारखेला बिबट्याला पकडण्यात यश आले। यावेळी चिमुकल्याच्या वडिलांनी वन विभागाच्या टीमचे आभार व्यक्त केले, मात्र 100% सहकार्य मिळाल्याचे वक्तव्यसुद्धा यावेळी त्यांनी केले। या कामी अमरजित पवार साहेब, सहाय्यक उपसंरक्षक संगमनेर श्री S.E. पाटील, वन परिक्षेत्र अधिकारी अकोले प्रादेशिक श्री D.V. जाधव वनपाल अकोले, श्री विठ्ठल पारधी वनपाल लिंगदेव, श्री सुनील शिर्के वनपाल ब्राह्मणवाडा, श्री संतोष पारधी वनपाल पेमगिरी, रेस्क्यू टीम प्रमुख सौ जयश्री दिघे वनपाल, सौ मनीषा तांबे वनरक्षक गर्दनी, श्री अंकुश काकड सौ करोर मॅडम, श्री पोपट कोटकर, श्री प्रबंध जोळेकर, श्री सोमा पथवे, श्री संजय पथवे, श्री प्रवीण मेंगाळ, श्री देवीदास पुंडे, श्री उत्तम पोखरकर, श्री प्रशांत देशमुख यांचे मोलाचे सहकार्य लाभले।